गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीवर टांगती तलवार कायम. दूध संस्था प्रतिनिधींची निवडणुका लवकर घेण्याची मागणी कोर्टानं फेटाळली. महाराष्ट्र संस्था अपात्रतेचा निर्णय बाकी असताना निवडणुका कशा घेणार, कोर्टाची टिप्पणी. 28 तारखेला पुढील सुनावणी होणार. मनसेत लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू. स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार. माजिवडा जंक्शन इथल्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यानं दुरुस्तीचं काम होणार. शनिवारी सकाळी 9 ते रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार. पुणे पालिकेमध्ये महिला अधिकाऱ्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ. सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त अंगावर धावून गेल्याचा प्रकार. कविता पटेकर यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवड शहरातील 16 टोळ्यांमधील 79 गुंडांवर मकोका. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेंची 3 महिन्यामधली कारवाई. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमांतर्गत पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली. नाशिकच्या सिन्नरमध्ये गुंगीचं औषध देऊन विवाहितेवर अत्याचार. संशयित आरोपी अटकेत. त्याच्या हातून गुंगीचं औषध देऊन अत्याचार. पीडितेच्या पुरवणी जबाबानंतर आरोपीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल. येवल्यामध्ये मुखेड फाटा इथे रात्रीच्या वेळेला अपघात. रिक्षा दुचाकीच्या अपघातामध्ये 7 जण जखमी. जखमींवर येवला उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावर अपघात. नागपुरात संघ मुख्यालयापासून 2 किलोमीटर अंतरावर आढळलेल्या स्फोटकाचा एटीएसकडून तपास सुरू. एसबीएल कंपनीचा व्यवस्थापक चौकशीच्या कक्षेमध्ये. मंगळवारी 15 जिलेटिन आणि 50 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळून आले होते. नाशिकमध्ये एआयच्या मदतीनं फोटो तयार करून महिलेची लूट. एआय मदतीनं पोलीस ठाण्याचे बनावट फोटो तयार करून महिलेला लुटलं. महिलेला लुटणाऱ्या तोत्या पोलिसाला अटक. इन्स्टाग्रामवर पोलीस अधिकारी बनून महिलेला लुटलं.